30 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास चांदूर रेल्वे शहरातील फिर्यादीच्या घराशेजारी राहणारा आरोपी मंगेश प्रकाश कावरे हा रामदेवबाबा मंदिराजवळ डांगरीपुरा येथे उभा होता। त्याच ठिकाणी फिर्यादी नरेंद्र मेश्राम याचे चुलत भाऊ व सख्खा भाऊ असे सर्वजण बोलत थांबले होते। मेश्राम परिवाराचे अनेक फ्रूटचे दुकान आहेत व मंगेशचे एकच फ्रूटचे दुकान आहे, त्यामुळे मेश्राम परिवाराचा धंदा जास्त होतो व मंगेश कावरे याचा धंदा कमी होतो, म्हणून तो नेहमी शिवीगाळ करीत होता। याच कारणावरून फिर्यादीचा भाऊ ललित मेश्राम याला आरोपी मंगेश कावरेने उजव्या मांडीवर चाकूने वार केला। तेव्हा चुलत भाऊ ऋषिकेश मेश्राम यांना सोडविण्याकरता मदत आल्याने मंगेश कावरे याने ऋषिकेश मेश्रामच्या छातीवर पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले व आरोपी तिथून पळून गेला। यामध्ये ऋषिकेश मेश्रामचा मृत्यू झाला व ललित मेश्राम गंभीर जखमी आहे। या प्रकरणात आरोपी मंगेश कावरे याचे वडील प्रकाश गोविंदराव कावरे हे सुद्धा गंभीर जखमी आहेत। फरार आरोपी मंगेश कावरे याच्या विरुद्ध कलम 302, 307 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे। अखेर 3 दिवसानंतर चांदूर रेल्वे पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी मंगेश कावरे याला ठाणेदार संतोष भंडारे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी अमरावतीवरून ताब्यात घेतले व नंतर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला आणून अटक करण्यात आली। या घटनेचा पुढील तपास ठाणेदार भंडारे स्वतः करीत आहेत। 30/8/2019 रोजी डांगरीपुरा येथे जुन्या किरकोळ वादावरून मंगेश कावरे याने ऋषिकेश मेश्राम यास चाकूने भोसकून ठार मारले, तर ललित मेश्राम यास जबर जखमी केले होते। मंगेश कावरे हा दिनांक 30/8/19 पासून फरार होता। आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके पाठवण्यात आलेली होती। आज रोजी सदर आरोपीच्या खबऱ्यामार्फत शोध लागल्याने त्यास अटक केलेली आहे। चांदूर रेल्वेतून शेजाद खान यांचा हा वृत्तांत।